ती जातनिहाय जनगणना केली पाहिजे. कारण भारत हा जातीप्रधान देश आहे, हजारो जाती आहे. भारतीय संविधानाने या हजारो जातींचं प्रवर्गामध्ये रूपांतर केलं. त्यांनी सलून दीपक जोगीज. आज मी चंद्रपूरमध्ये मी आहार मार्केटिंगमध्ये भाजी मंडीजवळ आणि तुम्ही बघता नेत्यांचा संदेश. आणि आजचे आपले गेस्ट आहे बळीराजजी धोटे उर्फ परशुरामजी धोटे. तर म्हणजे एक कोणताही पक्ष नाही, संविधानालाच आपला पक्ष करून त्यांनी समोर चालले आहेत. तर आपण त्यांची आज जे काही जीवन जर्नी म्हणता येईल ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम सर खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळून राहण्यासाठी. तर मला विचारलं त्याबद्दल तुम्ही आले, धन्यवाद, तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम तर सर कसे आहात? एकदम छान आहो. आणि आमचा हा नेहमीच आणि पहिला आपुलकीचा प्रश्न असतो की म्हणजे जे काही आपली राजकारणाची सुरुवात आहे म्हणजे समाजकारणाची म्हणता येईल ती कुठून झाली, म्हणजे सुरुवात आपल्याला प्रेरणास्थान म्हणता येईल? काय नाही, ग्रामीण भागामधून शहरामध्ये 11व्या वर्गात शिकायला आल्यानंतर मुळातच एक लीडरशिप गुण असल्यामुळे जिथे कुठे अन्याय होते आहे त्या ठिकाणी आपण पुढाकार घ्यायची प्रवृत्ती असल्यामुळं महाविद्यालयामध्ये शिकतानापासूनच हे सगळं सुरू केलं. त्याच्यामुळं काम करत गेल्यामुळे विद्यार्थी माझ्यासोबत जुळत गेले. आणि यातूनच मी स्वतंत्र युवक आघाडी ज्या विद्यार्थी संघटनेची इथे पायाभरणी केली, त्याला मजबूत केलं. आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या युवकांना प्रामुख्याने विद्यार्थ्यांना इथे नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. म्हणजे खेड्यातून आलेला एखादा विद्यार्थी असेल त्याला म्हणजे लिडरशिपचं नॉलेज राहतं सगळं. तर सर म्हणजे निवडणुकीनंतर भरपूरसे रोचक किस्से वगैरे घडलेले असणार, त्यातला एखादा किस्सा वगैरे सांगायचं झालं? हो ना, पुष्कळ. निवडणुकीमध्ये महाविद्यालयीन काळामध्ये तर काही विचारता सोय नाही. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी असल्यामुळं आमच्याकडे संसाधनांचा अभाव होता. आमचे जे समर्थक विद्यार्थी होते ते घरी स्वयंपाक करणे आणि दुपारी आपल्या उमेदवाराचा प्रचार करणे अशा पद्धतीने चालायचे. आणि सगळे पैदल किंवा सायकलनी फिरायचे. दुसरीकडे धनदांडग्या लोकांचे पॅनल्स होते, त्यांच्या 4 व्हीलर गाड्या उभ्या राहायच्या. त्या 4 व्हीलरमध्ये बसायला विद्यार्थी नसायचे, जे त्यांचे समर्थक नसायचे. पैसा असायचा पण समर्थक नसायचे. गाड्या असायच्या परंतु समर्थक नसायचे. आणि आमचे जे समर्थक असायचे हे स्वतःचा पैसा, स्वतःचे साधनं आणि सायकलनी फिरायचे आणि निवडून यायचे. महाविद्यालयामध्ये आम्ही स्वतंत्र युवक आघाडी म्हणून या नावाने एक पॅनल चालवलं सरदार पटेल कॉलेजमध्ये. फार मजबूतीने आम्ही तिथे लढलो आहे. तर त्यातल्या त्यात जर म्हणजे असं किडनॅपिंगचा वगैरे किस्सा आहे, आपण तुम्ही रिसर्चनुसार तुम्ही सांगितलं आहे, त्यातला एखादा किस्सा? विद्यार्थी म्हणजे वर्गप्रतिनिधींची निवडणूक झाल्यानंतर जेव्हा विद्यापीठ प्रतिनिधींची निवड व्हायची त्यावेळेस त्या वर्गप्रतिनिधींना आपल्या बाजूने करण्यासाठी म्हणून इथले धनदांडगे लोक किडनॅपिंगचा प्रकार करायचे. आणि मग आता आमच्याजवळ तर संसाधनं नाही. मग 1985चा आठवतं, 1985ला जेव्हा स्वतंत्र युवक आघाडीचे 55 पैकी 35 UR निवडून आले होते, त्यावेळेस आमच्याकडे त्या 35 URला म्हणजे CRला वोटिंगसाठी न्यायासाठी URच्या वोटिंगसाठी कॉलेजपर्यंत न्यायासाठी कुठलीही संसाधनं नव्हती. मग त्या सगळ्या CRला आम्ही आमच्या 200 कार्यकर्त्यांनी हाताची संकल तयार करून ते सगळे पैदल आम्ही घेऊन गेलो वोटिंगसाठी. अशा पद्धतीने आमची निवडणुका व्हायच्या. त्यानंतर निवडणुकीनंतर जर एखादा चळवळीचा वगैरे भाग सांगायचा झाला कॉलेजमधला तर? चळवळीचा भाग तर असे खूप किस्से आहे, परंतु एक मुख्य म्हणजे चंद्रपुरात त्यावेळेस मास काफी चालायची कॉलेजमध्ये. विद्यापीठाच्या ज्या परीक्षा व्हायच्या तर ह्या मास काफी चालायची. या मास काफीमुळे 1984-85च्या दरम्यान असेल जवळपास, त्यावेळेस चंद्रपूरचे सगळे परीक्षा केंद्र नागपूर विद्यापीठाने रद्द केले होते. रद्द केल्यामुळे माझ्या नेतृत्वात एक मोठा मोर्चा इथून काढला होता.
सगळे दक्षिण एक्सप्रेसनी आणि GT एक्सप्रेसनी, खास करून दक्षिण एक्सप्रेसनी सकाळी 6 वाजता इथून पूर्ण खचाखच भरून आम्ही एक पूर्ण ट्रेनच भरलेली असेल डबे. 2-3 हजार लोक ती गेलो होतो नागपूर विद्यापीठावर. त्यावेळेस प्राचार्य भांडारकर हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना आम्ही घेराव केला तिथे आणि चंद्रपूरची जी काही परीक्षा केंद्र रद्द केली होती ती पुन्हा आणि आम्ही पूर्ववत सुरू केली आणि त्यांना सांगितलं की मास्क कापी होत आहे तर तुमच्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, ती रोखण्याचं काम हे तुमच्या सिस्टीमचं आहे. सिस्टीमच्या फॉल्टसाठी तुम्ही विद्यार्थ्यांना या पद्धतीने त्रास देणं हे काही शोभणारं नाही आहे. त्यांनाही ते पटलं. नंतर ती सगळी केंद्र पुन्हा पूर्ववत सुरू झाली. ते फार मोठं आंदोलन त्यावेळेस आम्ही केलं होतं इथून. तर सर म्हणजे आपल्या संविधानाच्या नेहमी शाखा होत असतात, हप्त्यातून एकदा तुम्ही संविधानाच्या शाखा घेतात आणि ओबीसीसाठी भरपूरसे योगदान तुम्ही दिलं आहे. तर त्यातल्या त्यात जर एखादी चळवळ वगैरे सांगायची झाली आपली, त्यातलं नेमकं कारण सांगायचं झालं काय सर? आता बघा, संविधानाने सगळ्या देशातल्या सगळ्या नागरिकांसाठी सगळं काही दिलं आहे, परंतु जे संविधान विरोधी लोक होते, राज्यकर्ते होते, त्यांनी संविधानाने नागरिकांसाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीचा अपप्रचार केला. कारण व्यवस्थेत जे लोक होते त्यांनी त्यांची कर्तव्य पूर्ण न केल्यामुळे संविधानाला अपेक्षित ज्या गोष्टी होत्या त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. मग शिक्षण असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, स्वास्थ्याची व्यवस्था असेल, शेतीच्या मालाची व्यवस्था असेल, शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला आणि मजुराची प्रश्न असतील, अशा अनेक गोष्टी आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, या सगळ्या गोष्टी शासनामध्ये असलेल्या लोकांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. परंतु जे प्रशासनामध्ये बसलेले लोक आहे त्यांनी या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाही आणि म्हणून मग हे सगळे आज प्रश्न निर्माण झाले आहे. याचा सगळा दोष या लोकांनी, संविधान विरोधी लोकांनी संविधानालाच दिला की संविधानाने मुळेच हे सगळं मिळालं नाही. वास्तविक तर सगळं संविधानात होतं ते, परंतु या लोकांनी मिळू दिलं नाही. म्हणून आम्ही संविधान जागरणाचा उपक्रम राबवतो आहे आणि संविधान जागरण झाल्यामुळे आता त्यांना ज्या लोकांनी संविधानाला दोष दिला त्यांना विचारतो आहे की संविधानाने कोणती गोष्ट सांगितली की जी संविधानात नाही आहे, लोकांच्या विकासाच्या संदर्भातली कोणती गोष्ट संविधानात नाही आहे ते सांगा तुम्ही. तर त्यांना सांगताच येत नाही, कारण सगळं काही संविधानात आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं आहे, जगाच्या पाठीवरच्या अनेक संविधानांचा अभ्यास करून त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. परिपूर्ण असं संविधान आहे भारतीय संविधान, परंतु त्या संविधानातल्या त्या तरतुदी पोहोचू दिल्या नाही. म्हणजे या मनुवादी लोकांनी काय केलं, हातात संविधान घेतलं परंतु डोक्यात त्यांच्या मनुवादी विचारसरणी होती, त्याच्यामुळं त्यांनी ते संविधान प्रत्यक्ष राबवलं नाही आणि म्हणून आज प्रश्न निर्माण झाले आहे. म्हणून आम्ही लोकांना जागृत करतो आहे, अवेअर करतो आहे की समाजाच्या प्रत्येक घटकांनी आपले संविधानिक अधिकार जे आहे, हक्क अधिकार आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि न्याय हे समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने वाटचाल करावी. त्यांनी जर तशी वाटचाल केली तर संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान तुम्हाला तुमचे हक्क अधिकार मिळवून देतील. या संविधानामध्ये सगळ्यांसाठीच आहे, बालकांसाठी आहे, स्त्रियांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, मजुरांसाठी आहे, कारागिरांसाठी आहे, म्हाताऱ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी संविधानाचे हक्क आहे. फक्त ते समजून घेणे आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नदी समोरून वाहत आहे, परंतु ती जर त्यातलं पाणी जर आपण पिऊ शकलो नाही हाताच्या ओंजळीत घेऊन तर त्या नदीच्या वाहण्याचा काही अर्थ उरणार नाही. तसंच संविधानात आहे, संविधानात काय दिलं आहे ते समजून घेणं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न जर आपण करायला लागलो प्रत्येक घटक, तर संविधान विरोधी लोकांना त्याची चपराक बसेल, त्याला सरळ करता येईल. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे खरंच कोणत्याही प्रकारचा पक्ष नाही ठेवता संविधानाविषयी अवेअरनेसपासून तुम्ही म्हणजे एक वेगळाकडं व्यक्तिमत्व उभं केलं आहे चंद्रपूरमध्ये. तर सर म्हणजे आपलं नाव तर परशुरामजी आहेत, पण बळीराजा म्हणतात तुम्हाला, त्याच्या मागचा जर काही इतिहास वगैरे सांगायचा झाला नेमकं तर काय? बळीराज हे नाव माझं चंद्रपुरामध्ये 2002ला मराठा साहित्य संमेलन झालं होतं, मराठा सेवा संघाने घेतलेलं. त्यावेळेस मी भूमिपुत्राची हाक हे पाक्षिक काढायचो आणि त्या पाक्षिकामध्ये जे काही विचार मांडायचो त्या विचारांच्या याच्यामुळं मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर आहे, त्यांनी मला बळीराजा म्हणून संबोधित केलं की परशुराम नाव काही सोबत नाही, हे मनुवादी म्हणजे नाव आहे, आपल्या आईची हत्या करणाऱ्याचं नाव आहे, त्या म्हणजे पुराणातल्या परशुरामाचं नाव आहे.
म्हणून हे नाव घेऊ नको, बळीराजा म्हणून तुला नाव तुझं स्वीकार कर. तर मी त्यांना सांगितलं की बळीराजा फार मोठा आहे, परंतु मी बळीराज हे नाव मात्र स्वीकारतो. आणि तेव्हापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये बळीराज नावाचा वापर करतो. मात्र कागदोपत्री रेकॉर्डवर सगळं माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं जे परशुराम नाव आहे तेच नाव अजूनही वापरतो मी. म्हणजे खरंच इंटरेस्टिंग आहे की लोकांनी पदवी दिली की बळीराज. छान. तर सर म्हणजे आपण गाजलेल्या भरपूरशी भाषणं केली आहेत, त्यातल्या त्यात म्हणजे एक ओबीसी विशाल मोर्चा, त्यातलं एक भाषण आपलं खूप गाजलेलं होतं. त्यातला एखादा मुद्दा जर आपल्या व्ह्युअर्सना सांगायचं झालं काय सांग? अनेक मुद्दे आहे, कारण ओबीसीचा जो प्रश्न आहे आज ओबीसीचाच प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. ओबीसीची जनगणना झालेली नाही. ओबीसींना जे रिझर्वेशन मिळालेलं आहे, आरक्षण मिळालेलं आहे, हे इंदिरा साहनी जो खटला आहे त्या खटल्या सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यानुसार मिळालेलं आहे. परंतु संविधान असं कुठेही म्हणत नाही की तुम्ही 50%च्या वर आरक्षण देऊ नये. संविधानाने, भारतीय संविधानाने सांगितलं आहे की प्रत्येक वंचित आहे, जो शिक्षणाच्या क्षेत्रात मागासलेला आहे, सामाजिक क्षेत्रात मागासलेला समाज आहे, त्याला पुढे आणण्यासाठी राज्यकर्त्यांनी विशेष सवलती दिल्या पाहिजे आणि त्यांना पुढे येण्याची, प्रगतांच्या बरोबर येण्याची संधी दिली पाहिजे असं भारतीय संविधानाने सांगितलं आहे. आणि त्या प्रगतांना संधी देण्याचं जे धोरण आहे ते आरक्षण धोरण म्हणून आज आपण राबवतो. ॲक्च्युअल ते प्रतिनिधित्व आहे आणि प्रतिनिधित्वाचा आधार हा लोकसंख्या आहे. म्हणजे ज्यांची जेवढी लोकसंख्या आहे समाजामध्ये, समाजाच्या एकूण, देशाच्या एकूण लोकसंख्येत, तर त्या प्रमाणात त्यांना त्याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. दुसरं 100 एकर जमीन असेल आणि 4 मुलं असतील तर 25-25 एकर वाटणी होते, किंवा 5 मुलं असतील तर 20-20 एकर वाटणी होते. तशी या देशाची जी सगळी काही संपत्ती आहे, या सगळ्या संपत्तीवर या देशातल्या कष्टकऱ्यांचा, ओबीसीचा, शेतकऱ्यांचा, 12 बलुतेदारांचा तेवढाच हक्क आहे. कारण आम्ही नवनिर्माण करणारे आहो, आम्ही निर्माण करणारे आहो. म्हणून फुकट खाणाऱ्या लोकांनी या देशाच्या व्यवस्थेवर कब्जा केलेला आहे आणि आम्ही नवनिर्माण करणाऱ्या समाजाला याच्यापासून, त्यांना प्राथमिक गोष्टींपासूनही त्यांनी दूर ठेवलं आहे, वंचित ठेवलं आहे. म्हणून संविधानाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे आरक्षणाचं धोरण आहे, प्रतिनिधित्वाचं जे धोरण आहे, त्या प्रतिनिधित्वाचा अंमल सरकारने केला पाहिजे. आणि यासाठी जातनिहाय जनगणना केली पाहिजे. कारण भारत हा जातीप्रधान देश आहे, हजारो जाती आहे. भारतीय संविधानाने या हजारो जातींचं प्रवर्गामध्ये रूपांतर केलं. त्यांनी खुला वर्ग जे आहेरेमधले आहे, त्यानंतर ओबीसी जो कष्ट करणारा आहे, नवनिर्माण करणारा आहे, शेतकरी आहे, त्याला ओबीसी म्हटलं आहे. त्यांनी शेड्यूल कास्ट म्हटलं, दुसरा वर्ग केला आहे. जो मोलमजुरी करणारा होता, जो अस्पृश्य होता पूर्वीच्या सामाजिक व्यवस्थेत, त्याला त्यांनी शेड्यूल कास्ट म्हणून नाव दिलं आहे. जो दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा जो आदिवासी समाज होता त्याला शेड्यूल ट्राईब असं नाव दिलं आहे. जो धर्मांतरित समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, त्याला अल्पसंख्याक समाज असं नाव दिलं आहे. म्हणून 5 असे प्रवर्ग, खुला प्रवर्ग, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि धर्मांतरित असं या भारतीय समाजाचं, म्हणजे हजारो जातींचं फक्त 5 प्रवर्गामध्ये त्यांनी रिड्यूस केलं आहे, कमी केलं आहे, जातीवाद कमी केला आहे. म्हणून आता यासाठी म्हणून त्या प्रवर्गामध्ये ज्या जातींचा समावेश झाला आहे त्यांची जनगणना होणं गरजेचं आहे. मग त्यानुसार त्याची संख्या कळेल आणि संख्या कळल्यानंतर ओबीसी जो 1931च्या जनगणनेनुसार 31 म्हणजे 52% होता, आता तो 65% आहे. तर 65% ओबीसींना जर आमचे हक्क अधिकार मिळाले सगळे, तो शासन प्रशासनात सगळीकडे, न्याय व्यवस्थेमध्ये जर सगळीकडे जो सहभागी, म्हणजे त्याला हक्क अधिकार मिळाले, प्रतिनिधित्व मिळालं, तर ओबीसी हा देश जो आहे ना, खऱ्या अर्थाने विश्वामधला नंबर 1 देश होईल. जे कर्तबगार लोक आहे, कर्तबगार लोकांना तुम्ही संधीच देणार नाही आणि फुकट खाणाऱ्या लोकांना तुम्ही संधी देणार, तर फुकट खाणारा माणूस हा समाज कधीही घडवू शकत नाही. तो भीक मागूनच, जो भीक मागून खाणारा जो देशाचे जे नेतृत्व करत असतील, तर त्याला काय कळेल मेहनतीची, काय मेहनत करणाऱ्यांचं काय, आम्ही त्या श्रमाचं चीज केलं पाहिजे. मग तसं आज वर्तमान परिस्थितीमध्ये तसंच होत आहे. म्हणून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचे सर्व प्रवर्गामध्ये त्यांना हक्क अधिकार मिळाले पाहिजे, तरच या देशाचं भलं होईल. देश हा प्रगतीचे शिखरं गाठतील आणि देश जगामध्येही 1 नंबरची अर्थव्यवस्था होईल. या अनुषंगाने एक प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे मनवादी लोक आहे, ब्राह्मण्यवादी लोक आहे, हे
आता तुम्ही म्हणाल की ब्राह्मण्यवादी म्हणजे कोण, तर जे भारतीय संविधानाला विरोध करतात ते सगळे ब्राह्मण्यवादी. म्हणजे मी सोपी व्याख्या सांगतोय, भारतीय संविधानाचा विरोध करणारा जो कोणी असेल तो त्याला ब्राह्मण्यवादी समजावं. म्हणून आता काही अज्ञानामुळे आहे, काही जाणून बुजून भारतीय संविधानाचा विरोध करणारे आहे, तर जे अज्ञानामुळे भारतीय संविधानाचा विरोध करणारे आहे त्यांच्यापर्यंत भारतीय संविधानाला नेणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी जो मुद्दा बोलत होतो की हे लोक सांगतात की टॅक्स देणारे म्हणजे टॅक्स देणाऱ्यांना सवलती मिळाल्या पाहिजे. मी सांगू इच्छितो की या देशातला ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि मायनॉरिटी प्रत्येकच नागरिक जो म्हणून उपभोक्ता आहे, जो ग्राहक आहे तो प्रत्येक जण टॅक्स देतो. तो जी काही वस्तू वापरत असेल त्या वस्तूवर लिहिलेलं असते मॅक्झिमम रिटेल प्राईस असं लिहिलेलं असते. इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस असं लिहिलेलं असतात. इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस म्हणजे सर्व प्रकारचे टॅक्स. आता GST आहे, GST हा उपभोक्ता देतो. सर्वात टॅक्सचा जो भार आहे हा गरीबातल्या गरीब वर्गावर पडतो आहे आणि गरीबातला गरीब वर्गसुद्धा हा श्रीमंतांच्या पेक्षा कितीतरी पटीनं जास्त टॅक्स देतो आहे. तर म्हणून या देशातला कोणी गरीब हा टॅक्स देत नाही असं जर म्हणत असेल तर ते बदमाश आहे, साले बदमाश आहे, ते हरामखोर लोक आहे. ते या देशातला भिकारीसुद्धा जर टूथपेस्ट वापरत असेल, ब्रश वापरत असेल, तेल वापरत असेल, कंगवा वापरत असेल तर तो टॅक्स देतो आहे. हां, टॅक्स देतो आहे. म्हणून या देशातला भिकारी सुद्धा टॅक्स देतो आहे. तर म्हणून तेवढाच अधिकार या देशातल्या अर्थव्यवस्थेवर, या देशातल्या बजेटवर प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून SC, ST, OBC आणि मायनॉरिटी हे संख्येनं 85% असल्यामुळं भारताच्या बजेटचा 85% वाटा हा SC, ST, OBC आणि मायनॉरिटीजना मिळाला पाहिजे. म्हणून तो त्यांचा हक्क आहे. यासाठी आम्हाला लढा उभा करायचा आहे. खरंच खूप छानसं विश्लेषण दिलं आहे तुम्ही संविधानाबद्दल जे काही होतं आणि जे काही 5 वर्गाचं वर्गीकरण केलं त्याला खरंच. तर सर म्हणजे आजचे तुम्ही गेस्ट आहात आमचे संदेश नेत्यांचा एपिसोड, तर त्यातल्या त्यात तुम्हाला जर आपल्या जनतेला एखादा संदेश द्यायचा राहिला एक समाजकारणी म्हणून तर कोणता संदेश राहणार? या बघा, पूर्वी मनुस्मृती होती. पूर्वी जे स्मृतीचं संविधान होतं त्याच्यात तुम्हाला कुठलंही या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठलेही अधिकार नव्हते. शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणच नाही तर म्हणजे शिक्षणाशिवाय माणूस म्हणजे जनावर. तो महात्मा फुलेंनी आणि इंग्रजांनी शाळा सुरू केल्यामुळे या देशातल्या सामान्य नागरिकांना आम्हाला आज शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. काही लोक आपल्यामधलेही त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीची तारीफ करतात. त्यांना विचारून इच्छितो की गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये फक्त राजाच्या दरबारातल्या सरदारांच्या मुलांना आणि राजाच्या दरबारातल्या धर्मगुरूच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार होता. सामान्य माणसाला शिकण्याचा अधिकार नव्हता. शूद्र म्हणून तुम्हाला स्त्री आणि क्षुद्रांना शिक्षणाचा अधिकारच दिला नव्हता. आणि म्हणून हे जे इंग्रजी शाळा सुरू झाल्यानंतर महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची क्रांती 19व्या शतकामध्ये भारतात केल्यानंतर ही जी प्रगती झाली आहे, तर या प्रगतीची देण आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावखेड्यामध्ये ज्या शाळा सुरू झाल्या त्या शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. म्हणून हे शिक्षणाचा अधिकार ज्या मिळाला आहे, आम्ही माणसामध्ये आलो आहे, तर याचा वापर आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करणे, आमचे हक्क अधिकार समजून घेणे, आमचं जे संविधान आहे आज भारतीय संविधान, ह्या भारतीय संविधानाला समजून घेणे प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि या भारतीय संविधानाला विरोध करणारे असतील, मग तो अधिकारी असो की आणखी कोणी असो, त्याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही संघटित रीतीने लोकशाही पद्धतीने आम्ही या सगळ्या संसाधनांचा उपयोग करून संघटित झालो पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकारासाठी लढलो पाहिजे. माझं तरुणांना आव्हान आहे की आपल्या हक्क अधिकारासाठी लढत असताना ज्यांची क्षमता आहे त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे भाग घेऊन या देशाचे अधिकारी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रशासनामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांनी इतर व्यवसायामध्ये सुद्धा आलं पाहिजे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये खूप संधी आहेत या सगळ्या, कारण ग्राहक आपला आहे, ग्राहक बहुजन समाजाचा आहे. जेव्हा अल्पसंख्याक समाजाचे लोक येऊन, बाहेरचे लोक येऊन इथे व्यवसाय करू शकतात, मग आम्ही स्थानिक का नाही? कारण आम्हाला आमच्या काही सवयी बदलावं लागणार आहे. ज्या चुकीच्या सवयी आम्हाला ज्या बिझनेसला, व्यापाराला मारक आहे त्या बदलावं लागणार आहे.
आणि आम्ही जर बिझनेस केला, कारण आता बघा मी सुद्धा बिझनेस करतो आहे, मी तर बिझनेस सांभाळून तुम्ही म्हणजे समाजकारण चाललेलं. वा, बिझनेस सांभाळून मी पूर्ण समाजकारण करतो आहे, कारण बिझनेसच्यामुळे आम्ही आपल्या पायावर उभं होऊ शकतो. बिलकुल अप्रामाणिकपणे बिझनेस करायची गरज नाही, प्रामाणिकपणे बिझनेस केला पाहिजे. आम्ही सगळं नंबर 1 मध्ये बिझनेस करतो आहे. आणि त्यामुळे आम्हाला काही कुठली भीती नाही. आम्ही सगळे बोलतो आणि निर्भयपणे सगळ्या लोकांना आम्ही सांगतो, हे अत्यंत आवश्यक आहे. जे अप्रामाणिक बिझनेस करणारे आहे त्यांना भीती आहे, परंतु आपण प्रामाणिक बिझनेस निवडायचा आणि त्याच्यामध्ये आपण जायचं आणि बिनधास्तपणे संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची बाजू आम्ही मांडायची. ते आपल्याला करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी या संविधान शाखा अभियानांमध्ये आमच्या सहभागी व्हावं आणि आपले संविधानिक हक्क अधिकाराचं जतन करावं अशी मी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर आमच्यासोबत जोडण्यासाठी आणि संविधानाबद्दल इतकं काही बोलण्यासाठी. म्हणजे लोकांना खरंच जागृत होईल लोक तुमचं जे काही आजचा स्टेटमेंट ऐकून. तर तुम्ही बघत आहे नेत्यांचा संदेश. आपण बळीराजजी धोटे यांची प्रतिक्रिया घेतल्या. म्हणजे संविधानालाच पक्ष घेऊन यांनी समाजकारण चालवलेलं आहे आणि ओबीसी विशाल मोर्चा एक गाजलेलं भाषण मी पर्सनल तुम्हाला सजेस्ट करेल, त्यांचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता आणि लोकांपर्यंत पसरवू शकता. व्हिडिओला पण आणखी लोकांपर्यंत पसरा. तुम्ही बघत आहे भारतीय वार्ता समाजाचा. असा धन्यवाद.